राज्यातील विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा फारसा चर्चेला गेला नसला तरी देखील बुधवारी मतदानाच्या दिवशी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यामधील सुमारे 141 मतदारसंघात जरांगे फॅक्टर प्रचंड जोर धरत असल्याचे बोलले जात आहे. जरांगे फॅक्टर अत्यंत प्रभावीपणे या भागातील 141 जागांवर आपला प्रभाव टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा फटका निश्चितपणे सत्ताधारी महायुतीला बसणार आहे असे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचा पराभव आढळ असल्याचे ग्रामीण भागातून दिसून येत आहे. याशिवाय शेती व्यवसायातील आव्हाने, सोयाबीन, कापूस, धान, ऊस, तूर, कांदा आदी महत्वाच्या पिकांच्या बाजारभावातील चढ-उतार या बाबी देखील प्रकर्षाने शेतकरी वर्गातून चर्चिल्या गेल्या आहेत. ऐन मतदानाच्या दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडाफोडीचे राजकारण हे देखील लोकांना रुचले नसल्याने ते कळीचे मुद्दे ठरले गेले आहेत आणि त्यातूनच मतदार मनात खूणगाठ बांधून मतदानासाठी बाहेर पडत असताना दिसत आहेत. अनेक जण व्यक्त होत असताना भाजप कूटनीतीवर आगपाखड करत असल्याचे वातावरण विशेष करून ग्रामीण भागात दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल अशी जनभावना व मानस असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.